आरोपी हा तिथे पांगरेमाळा आहे बाजूला, इथं सिडकोच्या हद्दीच्या बाजूला. तर त्या ठिकाणी तो टाईल्स बसवण्याचे काम करतो. मजूर पण होते 2 त्याच्यासोबत आणि बाकीचे मजूर आलेले नव्हते टाईल्स उचलण्यासाठी. त्याच्यामुळे त्यांना त्या कामाला वेळ उशीर होत होता, म्हणून ते चहा पिण्यासाठी निघाले होते. आणि चहा पिण्यासाठी निघाले असतानाच ते जात असताना रस्त्याने समोरून स्कूल व्हॅन आली. मॅडम पुढे चालल्या होत्या आणि मागून हा गाडी घेऊन चालला होता. तर ब्रेकवर पाय दाबण्याऐवजी त्याचा गोंधळ झाला आणि त्याने तो एक्सिलेटरवर पाय दाबल्यामुळे सदरचा अपघात झालेला आहे. आम्ही त्याच्याकडे काल जेव्हा आतापासून ताब्यात आहे तेव्हापासून त्याचं आम्ही इंट्रॉगेशन केलं. तर तसं काही असं संशयास्पद वगैरे काही नाही आहे. आणि त्याचा आम्ही पूर्ण इतिहास चेक केला असता. तो 20 वर्षापासून नाशिक शहरात राहतो. सध्या तो मसरूळ गावामध्ये जे आहे मखमलाबाद इथे राहतो. त्याचं स्वतःचं घर आहे. आजूबाजूच्या लोकांकडूनही त्याची माहिती घेतली, परिसरातून माहिती घेतली. तर तो एक म्हणजे टाईल बसवणारा जे असतात लोक, तर त्यापैकी आहे तो. आमची खात्री झालेली आहे आणि त्याला आम्ही सध्या ताब्यात घेतली.